नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केल्याचं समोर आलं आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या 29 वर्षीय हर्षा सानी या तरुणीने तब्बल 12 कोटी हायड्रोपोनिक गांजासह अटक करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 19 कोटी 82 लाख रुपये असल्याची सांगण्यात आले आहे. संशयास्पद असल्या हालचालीमुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिचं तपासणी केली असता ट्रॉली बॅगमधून 12 कोटींचं ड्रग्ज बरामद करण्यात आलं. विशेष म्हणजे हर्ष सानी एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असून मॉडेलिंग क्षेत्रातही संबंधित आहे. तिने एका प्रतिष्ठित ब्युटी पेजंटपदी उपविजेतेपदी मिळवले आहे. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत सुनावणी असल्याची तपास यंत्रणा या प्रक्रियेत संपूर्ण रॅकेटचा शोध घेत आहे. बचाव पक्षाने मात्र आरोपीला बॅगेतील सामग्रीबाबत माहिती नव्हती असा दावा तिने केला. या दाव्याचीही सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातून आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूया पुढे काय होतं या प्रकरणात. आता थांबूया इथेच. प्रत्येक राज्याच्या घडामोडीसाठी पाहत राहा डीसी न्यूज मराठी.